हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण परत आपले एका सबस्क्रायबर मॅडमांचा प्रश्न घेऊया. आधी प्रश्न वाचते, नंतर बोलू आपण. मॅडम प्रणाम. मैं एक 44 इयर्स डाइवोर्स्ड लेडी हूँ. मेरी शादी के बाद मैं ससुराल गई. वहाँ मेरे पति और सास ससुर मुझसे पैसे मांगते थे. मैं जॉब करती हूँ. मैंने 5000 हर महीने देने के लिए तैयार थी. एक बार तो मेरी सास ने ले लिया. उसके बाद उनकी डिमांड थी कि मैं पूरा पगार दे दूं, लेकिन मैं नहीं दिया. मैंने उन लोगों से कुछ नहीं मांगती थी. घर में खाना भी बना देती थी. मेरे डैडी को ठीक नहीं था. मैं उनके ट्रीटमेंट कराने गई. उसके बाद मेरे हस्बैंड ने मुझे मोबाइल पर ब्लॉक कर दिया. मैंने अपने पेरेंट्स के साथ उनके घर गई. तब ससुर ने घर में ताला मार दिया. पति ने पहले ही शादी के तुरंत बाद कहा था, मेरे माँ बाप जो बोलेंगे मैं वही करूँगा. ससुर के घर में ताला मारने के बाद मैं अपने माँ बाप के साथ उनके घर आ गई. उसके कुछ इयर्स के बाद उसने डाइवोर्स देने को कहा. मैं बहुत परेशान थी. मैंने डाइवोर्स ले लिया. मैंने कोई पैसे नहीं लिए. मेरे माँ बाप ने जो दिया था सिर्फ वो लिया. वो जितना पैसा मेरे डैडी ने दिया था उतना लिया. कृपा करके इस पर एक वीडियो बनाइए और आपके विचार रखिए. हे आहे त्या ताईंचा प्रॉब्लेम. नो डाऊट इथे आपण पूर्वीचं काही बोलून उपयोगाचं नाहीये. का म्हणजे ते ऑलरेडी डायव्होर्स घेतलेला आहे. हे बघा ताई, तुम्ही ऑलरेडी डायव्होर्स घेतलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण पूर्वीचे काही गोष्टींवर बोलायचं नाहीये. आणि आत्ताच आपलं आपण फक्त बोलूया. आता सध्या तुम्ही तुमचे आई बाबांबरोबर आहात. तुम्ही तिथे आणि काही तुमचे भाऊ वगैरे आहेत का? तुम्ही एकट्या आहात तर काही लिहिलेलं नाहीये. एकट्या असला तर काही प्रश्न नाहीये. पण भाऊ वगैरे असले तर उद्या त्यांची लग्न होणार, त्यांची बायको येणार, त्यांची मुलं बाळं म्हटल्यावर कुठेही कोणाच्याही घरी थोड्याफार इकडे तिकडे होऊ शकते. शब्दाला शब्द लागतात किंवा घरचे कामावरनं म्हणा. त्यामुळे तुम्हाला भाऊ आहे, त्याचं लग्न झालं असेल, व्हायचं असेल, काही असं काही असलं तर मात्र तुम्ही स्वतः सेपरेट राहायला लागा. आता तुम्ही म्हणता तुम्ही 44 इयर्सचे आहात, तुम्ही स्वतः मिळवता, त्यामुळे फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडेंट आहात. डायव्होर्स झालेला आहे त्यामुळे प्रश्न नाहीये. ते तुम्हाला लग्न करावं असं वाटलं, तुम्हाला योग्य असं मुलगा मिळाला म्हणजे आधी नीट जरा सगळी काय हे करा. आणि का म्हणजे आपण म्हणतो ना, दुधानं तोंड पडला की आपण इवन ताक पिताना सुद्धा फुंकून पितो, तसं होते. त्यामुळे नीट आधी सगळं बघा. आणि तुम्हाला पसंत असलं तर लग्न करायला हरकत नाहीये. आणि एखाद वेळेस तुम्हाला असं वाटते
नको बाबा मला काही परत ते हे पडायचं नाही. बऱ्या मुली हल्ली म्हणतात, अहो हल्ली लग्न झालेल्या का कितीतरी मुलं लग्न करायला तयार नाहीत. त्यांची गोष्ट वेगळी आहे, ती परत आपण बोलू. पण तुम्ही विचार करा, तुम्हाला करायचं असलं तरी यू आर ओनली 44 years old. तुम्ही काही खूप वय झालेलं नाहीये तुमचं, अजून पुष्कळ आयुष्य आहे पुढचं. त्यामुळे तुम्हाला योग्य असा कोणी भेटलं तर करायला हरकत नाही. पण लग्न करताना मी आता सर्वांसाठीच सांगते, आता एस्पेशली हल्ली मुली पण मिळवतात, त्यामुळे बरेच वेळेला पैशाचे प्रॉब्लेम्स येतात. प्रॉब्लेम म्हणत नाहीये मी, त्या पैसेमुळे होतात. पैशाचा प्रॉब्लेम नसतो, पैसा भरपूर असतो तरी. त्यामुळे लग्न ठरायचे आधीच हल्ली सगळं क्लिअर करून घ्यायला पाहिजे. फायनान्शियल सगळं क्लिअर करून घ्यायला पाहिजे, नाही ते नंतर असे प्रॉब्लेम येतात. हे हल्ली का होते माहितीये का? आता आम्ही पण मिळवत होतो, आम्हाला पण नोकरी होती किंवा अजूनही पेन्शन आहे, तरी आमच्याकडे पैशाचा काही प्रॉब्लेम येत नाही. का? हे आपलं घर आहे, सर्वांनी हे आपलं घर असं समजलेलं आहे. त्यामुळे प्रॉब्लेम येतात. म्हणजे इन जनरल, ताई तुम्हाला बोलत नाही मी, डोंट मिसअंडरस्टँड मी. मुलींना वाटते हे सासरी आल्यावर हे आपलं घर वाटत नाही, ही माणसं आपली वाटत नाहीये, त्यांना त्यांचे आई बाबा त्यांचे वाटतात. त्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. बरेच वेळेला काही दुसरी कारणं असू शकतील, पण नाही ते हे माझं घर आहे, ही लोक माझी आहेत, मग इथे माझं तुझं काय आहे हे सगळं आपलं आहे. त्यामुळे एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे, आई इट इज ऑलवेज फॉर इलनेस. त्यातनं कोणाचंही चांगलं होत नाही. W म्हणजे वी W कायम वेलनेस. सो आपण कायम आई म्हणण्यापेक्षा वी म्हणायला पाहिजे, बिकॉज इट स्टँड्स फॉर वेलनेस. आता ताई तुमचं होऊन गेलेलं सगळं विसरून टाका. तुम्ही आता लिहिलात, माझ्याशी बोललात, मी तुम्हाला सांगते सगळं विसरा. आता डायव्होर्स झालेला आहे म्हणजे एंड. तिथे काही पुढे बोलायचं नाहीये, दोघांचे संबंध संपलेत, काही आपल्याला आता देणं घेणं नाहीये. जे काही तुमचे बाबांनी दिलेलं तर तुम्ही घेऊन आला आहात, ठीक आहे. त्यामुळे तर सगळं डोक्यातनं काढून टाका. कधी परत ते विचार सुद्धा स्वतःचे डोक्यात आणू नका. आणि माझं नवीन जीवन चालू झाले म्हणून ठरवा. नवीन लाईफ चालू झालेलं आहे माझं. आता माझं सगळं चांगलं होणार आहे. जे काही कष्ट होते ते सगळे निघून गेले. आता मला फक्त सुख मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. हे तुम्ही मनात कायम ठेवून घ्या. आणि शेवटी लग्न करायचं नाही हा निर्णय तुमचा निर्णय आहे का? म्हणजे एकदा असं झालं म्हणजे दुसरं काही तसं मिळेल असं नाही. अहो जगात खूप चांगली लोक पण आहेत, खूप चांगल्या मुली आहेत, खूप चांगली मुलं आहेत, खूप चांगल्या सासवा आहेत, खूप चांगले सासरे आहेत, सगळं चांगली माणसंही खूप आहेत. त्यामुळे आपण झालं गेलेलं सगळं गंगेला मिळालं म्हणा आणि नवीन आयुष्य चालू करा. अगदी हसत खेळत राहावा, हॅपी राहावा आणि मेन म्हणजे बिझी राहावा. तुमच्या आवडीचं काही एक हॉबी फॉलो करा. हॉबी इज ए मस्ट. त्यामुळे एक हॉबी फॉलो करा आणि आराम छान पैकी हॅपीली आनंदानं राहत जावा. विश यू ऑल द बेस्ट इन लाईफ. हॅव ए गुड डे. कधी काही लागला तरी मला कॉन्टॅक्ट करा, विचारा. आय विल बी देअर विथ यू. हे बघा, हे आयुष्य आपल्याला एकदम मिळते.
देवाने एदा दिलेला आहे, एदा देताना भरपूर आपल्याला दिलेला आहे ते, पण आपला त्यातला चांगलं वेचायला जाणून घ्यायलाच पाहिजे. ऑल द बेस्ट. हॅव ए गुड डे.